जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय भेळे स्पीकिंग एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स या SY BCom मधील सेमिस्टर 3 NEP 2020 पॅटर्न मधील मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. यामध्ये पेपरचं स्वरूप कसं असणार आहे, कोणकोणते प्रश्न असणार आहे, येऊ शकतील याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयाची विद्यापीठाची क्वेश्चन पेपर ही 4 क्रेडिटसाठी असणार आहे. ज्यामध्ये अ, विद्यापीठासाठी विद्यापीठाच्या परीक्षेसाठी 70 मार्क आणि इंटरनलसाठी 30 मार्क असे मिळून तुमची 70 मार्कांची परीक्षा होणार आहे. यासाठी तुम्हाला टाइम ड्युरेशन 3 तासाचा दिलेला आहे. परीक्षेसाठी पासिंगला तुम्हाला 28 मार्क असणार आहे. या विषयाची क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेज मधून तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ज्यातून तुम्हाला परीक्षा द्यायची त्यातून तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. सो यासाठी क्वेश्चन पेपरचं जे स्वरूप आहे तर त्यामध्ये टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न हा कंपल्सरी आहे. तर क्वेश्चन नंबर पहिला आणि 6 क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. समोर तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल, ज्यामध्ये फिल इन द ब्लँक्स तुम्हाला 6 मार्काला विचारले जातील. त्यानंतर ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 18 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 2nd मध्ये, क्वेश्चन नंबर 3 मध्ये ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 18 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 4 मध्ये ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर 18 मार्काला राहील. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये चॅप्टर नंबर 4 वर ब्रॉड क्वेश्चन 18 मार्काला राहील. तर क्वेश्चन नंबर 6 हा राईट शॉर्ट नोट्स असेल. जिथं 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क असणार आहे. असे मिळून 70 मार्कांची क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असणार आहे. क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5 कोणकोणते प्रश्न विचारले जातील ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राची तत्वे स्पष्ट करा, किंवा ज्याला आपण समग्रलक्षीच म्हणूया त्याला आपण, किंवा समष्टी असं म्हटलं तरी चालेल, पण समग्रलक्ष्य आपण या ठिकाणी कन्सिडर करा. नंतर रोजगार, स्वयंरोजगार आणि बेरोजगारी या संकल्पना स्पष्ट करा. यातील काही संकल्पना तुम्हाला शॉर्ट नोट्सला पण विचारल्या जातील. नंतर घाऊक किंमत निर्देशांक व ग्राहक किंमत निर्देशांक या संकल्पना स्पष्ट करा. या दोन्ही संकल्पना कदाचित शॉर्ट नोट्सला पण विचारल्या जाईल. ब्रॉड क्वेश्चनला शक्यता कमी आहे. नेक्स्ट आहे उपभोग, बचत आणि गुंतवणूक या संकल्पना स्पष्ट करा. त्यानंतर संशोधन आणि माहिती संकलनामध्ये समष्टी अर्थशास्त्रज्ञांची भूमिका स्पष्ट करा. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही तो काळजीपूर्वक करून ठेवा. नंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना स्पष्ट करा. म्हणजे त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, एकूण देशांतर्गत उत्पन्न, स्थूल किंवा एकूण राष्ट्रीय उत्पादन, त्या निव्वळ देशांतर्गत उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आणि खर्चयोग्य किंवा व्यय शक्य विनिमय शोध उत्पन्न असे तिथे विविध संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीतल्या. तर त्या तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायच्या आहे. पुढचा महत्वाचा, अत्यंत महत्वाचा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी सविस्तर स्पष्ट करा. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाची चतुर्श्रेणी प्रतिमान स्पष्ट करा. अशा पद्धतीचे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील, जे चॅप्टर नंबर 2 वर आधारित असणार आहे. नंतर आहे वास्तव उत्पन्न आणि नाममात्र राष्ट्रीय उत्पन्न यातील फरक स्पष्ट करा. हा तर जनरली मोठ्या प्रश्नाला विचारण्याची शक्यता नाही. नेक्स्ट आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती स्पष्ट करा. हा पण एक ब्रॉड क्वेश्चन येऊ शकतो, किंवा मला या ठिकाणी वाटतंय की राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी तुम्हाला जास्त करून विचारल्या जाऊ शकतील. हा क्वेश्चन नंबर 7 मध्ये इथं दाखवलेला आहे, जो परीक्षेला क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारण्याची शक्यता आहे. किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती कोणत्या, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आहे तुम्हाला जे क्वेश्चन नंबर ज्याला आपण काय म्हणूया, 4च्या रिलेटेड तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतील. ज्यामध्ये केनच्या साध्या प्रतिमानतेचे विश्लेषण, तर हा चॅप्टर नंबर 3 वर आधारित जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्यामध्ये आहे. पण मला वाटतं या ठिकाणी उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय, उपभोग प्रवृत्तीचे निर्धारक घटक स्पष्ट करा. ज्याला उपभोग फलन पण आपण म्हणू शकतो. इथं उपभोग फलन हा शब्दप्रयोग तुम्ही कन्सिडर करा. उपभोग फलन म्हणजे काय, उपभोग फलनाचे निर्धारक घटक स्पष्ट करा. त्यानंतर बचत प्रवृत्ती म्हणजे काय, बचत प्रवृत्तीचे निर्धारक घटक किंवा बचत फलन म्हणजे काय, बचत फलनाचे निर्धारक घटक या ठिकाणी बघा.
नंतर गुंतवणूक म्हणजे काय? गुंतवणुकीचे विविध प्रकार स्पष्ट करा. म्हणजे इथे 13, 14, 15 हे महत्त्वाचे प्रश्न चॅप्टर नंबर 3 वर आधारित असू शकतील. नंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती, सीमांत बचत प्रवृत्ती यातील संबंध हे शॉर्ट नोट्सला येण्याची शक्यता आहे. भांडवलाची सीमांत कार्यक्षमता ही संकल्पना स्पष्ट करा आणि भांडवलाच्या सीमांत कार्यक्षमतेचे निर्धारक घटक स्पष्ट करा. असा एकत्रित प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. पुढे आहे गुंतवणूक गुणक म्हणजे काय? गुंतवणूक गुणकाच्या सहाय्याने उत्पन्न प्रसारणाची प्रक्रिया स्पष्ट करा. हा थोडासा अवघड प्रश्न आहे, पण मला नाही वाटत हा विचारला जाण्याची शक्यता आहे. पुढे आहे उपभोगाचा जीवनचक्र सिद्धांत स्पष्ट करा. महत्वाचा आहे करून ठेवा. नंतर उपभोगाचा स्थायी उत्पन्न गृहीतक सिद्धांत स्पष्ट करा. नंतर उपभोगाचा क्वीन नेटचा सिद्धांत स्पष्ट करा. हा थोडासा अवघड आहे, पण तरी पण तुम्ही शॉर्ट नोट्स म्हणून तुम्ही करून ठेवा. तर चॅप्टर नंबर 4 वर आधारित तुम्हाला आहे व्यापार चक्र म्हणजे काय? व्यापार चक्राचा अर्थ आणि त्याच्या अवस्था स्पष्ट करा. ज्ञान व्यापार चक्राची वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही शक्यतो व्यापार चक्र, व्यापार चक्राची वैशिष्ट्ये, व्यापार चक्राच्या अवस्था ह्या सविस्तर पद्धतीने स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो. नंतर हॉटरे यांचा व्यापार चक्राचा सिद्धांत स्पष्ट करा. इथे तुम्हाला वेगवेगळे व्यापार सिद्धांत आहे. मग त्यामध्ये सॅम्युएल्सनचा पण आहे, हिग्सचा पण आहे आणि हॉटरेचा पण आहे. तर ते तिघांपैकी एक तरी तुम्ही करून ठेवा. नंतर उपभोग सिद्धांत हा पण तुम्हाला स्पष्ट करायला विचारला जाऊ शकतो. ओके. पण मला वाटतं की व्यापार चक्र, त्याचा अर्थ, त्याचा वैशिष्ट्य आणि अवस्था असा प्रश्न तुम्ही या ठिकाणी थेरी क्वेश्चनला चॅप्टर नंबर 4 रिलेटेड करून ठेवा. इम्पॉर्टंट काही शॉर्ट नोट्स आहे. पहिल्या टॉपिक पासून आपण बघूया. पहिल्या टॉपिकच्या आधारित समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उगम शक्यतो तरी नाही विचारू शकत. आर्थिक वृद्धी हा आर्थिक वाढ आहे किंवा वृद्धी असं एक कन्सिडर करा. त्याच्यानंतर चलन विस्तार हा अत्यंत महत्वाचा वाटतो. आयात निर्यात, पूर्वानुमान, then इथे एक आणखीन एक महत्वाची शॉर्ट नोट जी मगाशी मी तुम्हाला सांगितली, की विश्लेषणात समष्टी अर्थशास्त्रज्ञांची भूमिका स्पष्ट करा. असा एक महत्वाचा प्रश्न आहे, तो तुम्ही कन्सिडर करा. नंतर आहे जे जी-डी-पीच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत. जसं की याला जी-डी-पी आहे. नंतर त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो. ज्याला आपण म्हणतो एकूण देशांतर्गत उत्पन्न किंवा त्याला निव्वळ देशांतर्गत उत्पन्न आपण असं त्याला निव्वळ त्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट असं आपण म्हणतो. नंतर स्थूल देशांतर्गत उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा शॉर्ट नोट्सला अत्यंत महत्वाचा आहे, तो करून ठेवा. म्हणजे इथे चलन विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असे महत्वाचे प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले. नंतर खर्च योग्य किंवा व्यय शक्ती उत्पन्न हा पण एक महत्वाचा प्रश्न मला वाटतो. नंतर आहे सीमांत उपभोग प्रवृत्ती. नंतर पुढे आहे सीमांत बचत प्रवृत्ती. देन स्थूल आणि निव्वळ गुंतवणूक, स्वायत्त आणि प्रेरित गुंतवणूक आणि भांडवलाची सीमांत कार्यक्षमता. ओके. सो मला वाटतं या ठिकाणी भांडवलाची सीमांत कार्यक्षमता, देन सीमांत बचत, सीमांत उपभोग प्रवृत्ती हे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 वर आधारित आहे वास्तविक व्यापार चक्र. त्यानंतर व्यापार चक्राच्या अवस्था हा मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, तो ब्रॉड क्वेश्चन म्हणून तुम्ही करून ठेवा. हिग्स यांचा व्यापार चक्राचा सिद्धांत, सॅम्युएल्सन यांचा व्यापार चक्राचा सिद्धांत हे दोघींपैकी एक शॉर्ट नोट्सला आहे. शेवटच्या 4ही शॉर्ट नोट्स अत्यंत महत्वाच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स एस-वाय बी-कॉमला असणाऱ्या सेमिस्टर 3 एन-ई-पी पॅटर्न 24 पॅटर्न मधील मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. अशाच नवीन-नवीन विषयासह आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. बाकीच्या विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपल्या YouTube चॅनलला अपलोड केलेले आहे. ते काळजीपूर्वक पद्धतीने बघा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.